सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। चैत्र नवरात्राच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग। गुढीपाडव्यानंतर मार्च एप्रिल महिन्यात येते चैत्र नवरात्र। या वर्षी 9 एप्रिल 2024 ते 17 एप्रिल 2024 म्हणजे आजचा दिवस, या दिवसापर्यंत चैत्र नवरात्र होती। या चैत्र नवरात्रामध्ये आई भवानीच्या रूपाची पूजा केली जाते, तिची महती गायली जाते। तर मीही माझ्या घरी आई भवानीचंच एक रूप म्हणजेच माता अन्नपूर्णा हिची पूजा केली, जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्र नवरात्रोत्सव साजरा करतो। त्यापैकीच मार्च एप्रिल महिन्यात येणारी ही चैत्र नवरात्रोत्सव। या चैत्रामध्ये सगळीकडे खूप छान वातावरण असतं। चैत्र नवरात्र उत्सव हा बायका अतिशय आनंदाने साजरा करतात। सवाशणींना बोलवलं जातं, हळदी कुंकू दिलं जातं, आंबे डाळ आणि कैरीचं पन्ह याचा बेत असतो। अगदी बायका, मुली, लहान मुलं खूप आनंदाने ही चैत्र नवरात्रोत्सव साजरी करतात। माझ्या लहानपणी मी माझ्या आईच्या महिला मंडळमध्ये जाऊन हा नवरात्रोत्सव साजरा केलेला आहे, त्यामुळे खूपशा आठवणी माझ्या स्वतःच्या आहेत। मी चैत्र नवरात्रोत्सवचं औचित्य साधून मंगळवार आणि शुक्रवार आईचंच एक रूप म्हणजे माता अन्नपूर्णा हिची पूजा केली। छान तुपाचा दिवा लावून घेतला, धूप घालून घेतलं, आईला हळद कुंकू, सुवासिक गजरा सगळं छान सजवून मग मी पूजा केली अन्नपूर्णेची। खरं तर प्रत्येक स्त्रीला अन्नपूर्णा म्हटलं जातं, कारण नोकरी करणारी असो किंवा घरातील स्त्री असो म्हणजे हाऊसवाईफ ही आपल्या कुटुंबासाठी किचनमध्ये त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असते, म्हणजे ती साक्षात अन्नपूर्णा असते। पण आपल्याला ह्याच्यात जी मदत करते ती म्हणजे आपली गॅस शेगडी, आणि माझ्या मते तीच खरी आपली अन्नपूर्णा असते। आणि म्हणूनच तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या चैत्र नवरात्रामधील मंगळवार आणि शुक्रवार या 2 दिवशी मी ह्या गॅस शेगडीची पूजा केली। स्वच्छ अशी ही गॅस शेगडी पुसून धुवून मग तिला चंदन आणि गंधाचं मिश्रण लावून म्हणजे तिच्यावर स्वस्तिक ओढून छान असं हळद कुंकूची बोटं, अक्षता आणि फुलं घालून धूप, दीप, दिवा, अगरबत्ती ह्याने ओवाळून तिची पूजा केली। कारण मला असं वाटतं की ज्या गॅस शेगडीवर मी माझ्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवते, जिच्यामुळे उत्तम प्रकारचा स्वयंपाक माझ्या कुटुंबातल्या माणसांना मिळतो आणि ज्याच्यामुळे त्यांना आरोग्य प्राप्त होतं, तर ह्या गॅस शेगडीला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिला किंवा तिची अशी पूजा करणं हे अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही एकदा करून बघा। ज्यावेळी तुम्ही असं कराल त्यावेळी खरंच तुम्हाला एक वेगळे व्हायब्रेशन जाणवतील आणि तुमच्या प्रत्येक पदार्थामध्ये या अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल। तर मी मंगळवार आणि शुक्रवार चैत्र नवरात्रामधील या 2 दिवशी माझ्या गॅस शेगडीची पूजा केली। तिला छान अक्षता, हळद कुंकू घातलं, तुपाचा दिवा लावला आणि अगरबत्ती ओवाळून तिला नमस्कार केला आणि तिचा आशीर्वाद घेतला आणि माझ्यावर सदैव प्रसन्न रहा असा आशीर्वाद मागितला। कारण जर तुमच्याकडे अन्नपूर्णा असेल, अन्नपूर्णा माता जर तुमच्यावर प्रसन्न असेल, तर तुमच्या आयुष्यात कसलीही कमतरता जाणवणार नाही। तर अशी ही अन्नपूर्णा मातेची पूजा म्हणजेच माझ्या किचनमधल्या गॅस शेगडीची पूजा। तसंच शुक्रवारी सुद्धा मी तशीच केली, पण या शुक्रवारी मी या अन्नपूर्णा मातेबरोबर म्हणजेच या गॅस शेगडीबरोबर अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हणजेच हे जे मॅग्नेट आहे जे मी आपुलकी ब्रँडकडून घेतले आहे, अन्नपूर्णा मातेचं चिन्ह म्हणजे तिचं यंत्र आणि अन्नपूर्णा मातेचा मंत्र, अशा हे दोन्ही मॅग्नेटची सुद्धा मी पूजा केली। कारण हे 2 मॅग्नेट मी माझ्या किचनमध्ये फ्रीजवर लावते आणि त्यामुळे ज्यावेळी मी जेवण करते किंवा स्वयंपाक बनवते तेव्हा हे व्हायब्रेशन्स माझ्या अन्नामध्ये येतात असं मला वाटतं आणि त्यामुळे माझ्या घरात किंवा माझ्या वास्तूत झालेला स्वयंपाक हे रोजचं जेवण किंवा रोजचा स्वयंपाक नसून देवाचा नैवेद्यच बनला जातो। माता अन्नपूर्णेची गॅस शेगडीची पूजा केल्यानंतर जो स्वयंपाक मी पहिला बनवला तो म्हणजे हा तांदळाचा भात। तर हा तांदळाचा भात, त्याच्यावर 1 चमचा तूप आणि 2 केशराच्या काड्या असा हा नैवेद्य माता अन्नपूर्णेला मी दाखवला। कारण ह्या तांदळामध्येच माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि म्हणून हा केशर मिश्रित, तूप मिश्रित भात मी माता अन्नपूर्णेला नैवेद्य म्हणून दाखवला आणि मग हा नैवेद्य आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण केला। तर अशा प्रकारे या चैत्र नवरात्रामध्ये दर मंगळवारी आणि शुक्रवारी मी माझ्या माता अन्नपूर्णेची, माझ्या गॅस शेगडीची पूजा केली, जी मी तुमच्याबरोबर शेअर केली।
अन्नपूर्णे मातेचा हा एक मंत्र, अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती। तर असा होता हा आजचा व्हिडिओ। चैत्र नवरात्र उत्सवामध्ये मी केलेल्या माता अन्नपूर्णेची ही पूजा जी मी तुमच्याबरोबर शेअर केली। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगने। तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार।